व्हिडिओ टाकायला जरा उशीर झाला, पण ज्या दिवशी हळद होती ना त्याच्या दुसऱ्या दिवशीच लग्न होतं आणि सकाळी सकाळी मी मळ्यात आले होते. इकडं पोरांचं चालू होतं मोबाईल बघायचं काम, माझ्या पिल्लूचं चाललं होतं खेळायचं काम, कारण की त्याला मोबाईल बघायला आवडत नाही. तो मस्त माती खेळत होता आणि यांना म्हटलं हाय करा, तेव्हा माझं पिल्लू टुनकून उडी मारून आला हाय करण्यासाठी, कारण की त्याला माहिती माझी मम्मी व्हिडिओ टाकते. आणि मी माझ्या बाईकडे आले होते. म्हटलं चला इकडंच जाऊन आंघोळ वगैरे नाश्ता करून येऊ. हे दोघं जण तर मस्त नाश्ता करून बसले होते. म्हटलं चला आम्ही बी नाश्ता करून घेते, पण पोहे काही मला खावं वाटले नाही. मग आम्हाला काम होतं थोडंसं, म्हणून आम्ही थोडंसं बाहेर गेलो, माझी बहीण आणि मी आणि तिचं पिल्लू. पण तिकडनं बी जाऊन आले. बाईनं तोवर स्वयंपाक करून ठेवला होता. आता पोहे नव्हते खाल्ले तर म्हणलं थोडंसं जेवून घेऊ. आणि तेवढ्यात आले होते आमचे मोठे दाजी. आता दाजी आले होते, म्हणलं चला मला गावात सोडा, कारण की लग्न होतं गावात आणि मी आले होते माझ्या बाईकडे मळ्यात. आणि नवरीबाईची तयारी चालू होती आणि तिच्यासोबत मला जायचं तर वागिसण्यासाठी. म्हटलं चला तोपर्यंत मी शरबत बनवते. मामीकडे आले ना तर मामी मलाच बनवायला होता, कारण की मामीला माहिती, हिला सगळं माहिती इथलं. आणि जिथं साखरेचा डब्बा पहिल्यापासून आहे ना, साखरचा डब्बा मला तिथंच भेटला आणि मी मस्त शरबत वगैरे बनवून दिलं. तर ह्या दिवसात तसं चहा आलं तर कोणी विचारतच नाही, सर्वांना शरबतच आवडतं. म्हणून सर्वांना शरबत खास जर म्हटलं ना तर मी नवरीसाठी बनवलं होतं. नवरीबाईची एनर्जी म्हटलं कमी नको व्हायला. ह्या होत्या पार्लरवाल्या ताई, नवरीचं मेकअप करण्यासाठी आल्या होत्या. आणि त्यानंतर ही होती माझ्या बहिणीची मुलगी. आता मी श्रद्धाची तयारी केली, ती बोलली माझी बी करा मावशी, मग तिची करून दिली. त्यानंतर म्हटलं चला पटकन आपली बी तयारी करून घेऊ. आणि ही माझी बहीण, ही मी जिथं असले ना ही तिथं बरोबर येते. आता मी इथं आले होते, तिला कसं काय माहीत झालं काय माहिती, इथं आली मग तिनं मी सोबत तयारी केली. तिने माझी छान हेअरस्टाईल करून दिली होती. त्यानंतर आम्ही दोघी मस्त रेडी झालो आणि नवरीबाईचं म्हणलं एक फायनल लुक घ्यावा. नवरी खूप सुंदर दिसत होती. ह्या ताईनं तिचा सुंदर असा छान मेकअप केला होता. त्यानंतर लगेच लग्नाची तयारी झाली. इथं लग्नाची तयारी झाली की लगे नवरीला 5 मिनिटं बी थांबू देत नाही, पटकन वडत ताडत घेऊन जातात. आणि लगेच लग्नाची वेळ झाली होती, लग्न वगैरे लागलं. त्यानंतर माझे काकू ना माझी कधीची वाट बघत होत्या. ह्या माझ्या मधल्या काकू, हे आम्ही सर्व बहिणीबाई आहे आणि एकच त्याच्यामध्ये आमच्या वहिनी काकू होत्या. त्यानंतर आम्ही सर्वजणी मिळून जेवायला आलो. सर्वांना बसून मस्त जेवण वगैरे केलं. आणि गावाच्या पंक्तीचं जेवण एकदम भारी. इथं ना उभा राहून ताटात वाढून घ्यावं लागतं. इथं सर्वजण मस्त ताटात आणून वाढतात. हा माझा भाऊ सकाळपासून मला भेटला नव्हता, आत्ता भेटला म्हणून त्याला व्हिडिओमध्ये घेतलं, कारण की त्याला व्हिडिओ मी काढलेला आवडत नाही, पण मी त्याला व्हिडिओत घेतली. ही माझी आत्याची मुलगी, ही माझी श्रद्धा. आता हिला तयारी करायला लय आवडते, पण मग त्यानंतर घागरा हे आता नको होता काढून टाकायचा, पण म्हटलं आपण फोटो काढायला जाऊ, पण ती काय आली नाही. मी जाऊन फोटो वगैरे काढून घेतले, कारण की फोटो काढायची मजा ना घरच्याच लग्नात असते. तर इथं पंक्ती चालू होत्या जेवण मंडपामध्ये, म्हणून तेच इथं कन्यादान हे त्यांच्या काकूच्या घरी केलं गेलं. लग्न तर खूप सुंदर पार पडलं, सगळं छान झालं. फक्त एकच गोष्टीची कमी होती, ती म्हणजे आमच्या मामी. तर चला आमच्या मामी नेहमी आमच्या आठवणीत राहील. श्री स्वामी समर्थ. बाय.